गेली ते संदीप पाबार यांचं इथे स्वागत करायचं दिलीप सिंग या मान्यवरांच्या हस्ते इथे आपण पाहतो. चला लाईव्हलाच डायरेक्ट त्याच दरम्यान आपले दोन दुसरे पंच करतात ज्याच्या माध्यमातून कुठल्याही स्पर्धेवरती करतात अन्याय झाला नाहीये. ते पंकज सिंग यांना विनंती करतो की आपल्या हस्ते अमित सिंग साहेबांचं स्वागत करायचं. सॅम्युअल भाई यांना विनंती करतो. खरं तर लाईव्ह प्रेक्षेपण करतात, थेट प्रेक्षेपण ज्याच्या माध्यमातून कव्हर केली गेली ते आमचे खरं तर अगदी जवळचे मित्र आहेत. अगदी समालोचक क्षेत्रामध्ये देखील त्यांचा खूप मोठा नाव राहिला आहे. ते आमचे निखिल बाबर यांना विनंती करतो की आमच्या तुम्ही स्वागताचा स्वीकार करायचा. आपल्या सकाळपासून जे तुम्ही कॉमेंट्री ऐकत होतात ते आपले राहुलजी यांचा सत्कार करतील. महेश गायकर सॉरी माफ करा, यांचा सत्कार मेहताबाई करतील. आमचे कॉमेंटेटर ज्यांनी सकाळपासून आपल्याला सुंदर आवाजामध्ये कॉमेंट्री केली ते आमचे महेश गायकर. च्या विनंतीला वेळेच मान काढून आणि कधी न बोलणारे नाही म्हणून आणि दरवेळेस आमच्या कॉमेडी साठी इथे येतात त्यांचं सत्कार करतात. चला आता सर्व खेळाडूंना विनंती करतो, दोन्ही टीम एका बाजूला खरं तर आपण पाहतोय अमन इरा 11 टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो या आता जल्लोष करा. खरं तर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दोन्ही टीमच्या बाजूने राहिला, परंतु क्रिकेट हर जीत नेहमीच होत असते. आज तुम्ही हारलात तर उद्या नक्कीच तुम्ही विजय होणार यात काही शंका नाही, कारण या स्पर्धेमध्ये जिंकलाय तो फक्त आणि फक्त क्रिकेट. चला सर्व खेळाडूंना विनंती करतो या स्पर्धेमध्ये वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण बोलणार आहोत. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज मित्रांनो कोण असणार? या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट मित्रांनो गोलंदाज कोण असणार? दिनेश गायकवाड यांना विनंती करतो की प्रथम आपण यायचंय आपल्या हस्ते. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्याच्या खरं तर हुसेन. या स्पर्धेमध्ये तब्बल 6 विकेट ज्याच्या नावावरती राहिला. परंतु या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज मित्रांनो कोण असणार? या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय आबाद 11 टीमचा अर्जुन ठरतो. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज तब्बल त्याच्या गोलंदाजीवरती 3 विकेट्स, कमालीची बॉलिंग. खरं तर आपण पाहतोय दिनेश गायकवाड साहेबांच्या हस्ते आपण पाहतोय बेस्ट गोलंदाज खरं तर त्याला किताब दिला जातोय. नेक्स्ट पारितोषिक बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॅट्समन मित्रांनो कोण असणार? खरं तर बापदेव क्रिकेट व श्री सिद्धिविनायक सोशल संस्थाचे आपण पाहतोय अध्यक्ष अमोल पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय तब्बल 3 मॅचेस मध्ये 79 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्या. या स्पर्धेमध्ये तब्बल आपण पाहतोय कमालीचा ऑलराऊंडर भूमिका पार पडली गेली, परंतु या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय नो डाऊट सचिन मोरे की सुहास. 2 मध्ये करता लढत चालू 79 पॉइंट आहेत, 2 विकेट्स. कोण असणार मित्रांनो? 79 पॉइंट 2 विकेट्स कोण असणार? सुहास की सचिन? या स्पर्धेमध्ये फक्त 4 धाब्यांसाठी खरं तर त्याची सिरीज राहिली तो, परंतु आता आपण पाहतो ज्याला बेस्ट बॅट्समन म्हणून किताब दिला जातो तब्बल 79 धावा गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स. इथे बेट्स बॅट्समन ठरतोय सुहास
अमन हिरा 11 टीमचा खरं तर कमालीचा खेळ राहिला 4 धाब्यांसाठी खरं तर हार्ड लक क्रिकेटमध्ये खरं तर फायनलमध्ये एखादा परफॉर्मन्स चांगला राहिला असता एखादा षटकार जर कदाचित मारला असता तर या स्पर्धेमध्ये चित्र वेगळं असतं. खरं तर आपण पाहतो एक धाव जास्त केली आणि एक विकेट कमी घेतली आणि त्याच कारणामुळे आपण पाहतो बॅट्समन ज्याच्या नावावरती राहिला या स्पर्धेमध्ये खरं तर या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मॅन ऑफ द सिरीज खरं तर ज्याच्या नावावरती स्वप्नाची बाईक आली त्यानंतर अगदी आपण पाहतो व्यावसायिक स्पर्धेमध्ये ज्याचा आता नुकताच पाऊल पडलाय आणि त्याच्यामध्ये देखील नावाचा दबदबा कायम ठेवलाय. नेरे गावातील खरं तर आपण पाहतो सचिन नेरे त्याआधी विनंती करतो मनोज पवार विवेक भुजबळ यांना विनंती करतो की आपल्या हस्ते तब्बल 78 धावा गोलंदाजी करत असताना 3 विकेट्स 4 पॉइंटने खरं तर आघाडी घेतली आहे या स्पर्धेमध्ये. सर्वोत्कृष्ट बिट्टू खरं तर बिट्टू बैलाचे मालक सचिन मोरे ठरतो या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जात आहे सचिन मोरे. स्वप्नातील बाईक स्वीकारल्यानंतर लगेचच अगदी आपण पाहतोय व्यावसायिक स्पर्धेमध्ये देखील सर्वोत्कृष्ट खेळ ज्याच्या माध्यमातून राहिला तो सचिन मोरे ठरतोय या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू. तर नक्कीच आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाकडे आपण नक्कीच बोलणार आहोत. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय अव्वद 11 संघ करतर या स्पर्धेमध्ये अव्वल राहिला परंतु त्याच्या विरोधामध्ये अमन हिरा 11 संघ या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. त्याआधी अतिथी सर्व मान्यवरांना विनंती करतो सचिन मोरे या पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. सचिन मोरे या सलग तिसरी मॅन ऑफ द मॅच एक डेडिकेट नसती गेली तर कदाचित 3 नावावरती राहिल्या परंतु तिन्ही देखील नावावरती राहिले ते आमचे सचिन मोरे यांना विनंती आपल्या राहुल खरं तर यांच्या हस्ते आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चांगला खेळ राहिला उत्तम दर्जाचा खेळ अगदी आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहतोय या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचा खरं तर शेवटच्या क्षणाला आपल्या टीमला खरं तर पराभवाचा सामना स्वीकारावा लागला परंतु या मैदानामध्ये चांगला खेळ त्यांचा देखील राहिला. तर अर्थातच आपण पाहतोय अमन हिरा 11 संघ या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतो. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक तब्बल रोख रक्कम 15,000 व पारितोषिक देऊन इथे आपण पाहतोय अमन हिरा 11 टीमचा स्वागत करायचा. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो चॅम्पियन द चॅम्पियन खरं तर पाहिला सुरुवातीपासून त्याचा खेळ उत्तम दर्जाचा राहिला. या स्पर्धेमध्ये अवध 11 संघ या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी. सर्व अतिथी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या हस्ते तरी खरं तर मला बोलण्याची संधी दिली. मी पुन्हा एकदा आयोगांचं खरं तर मनाचा अंतःकरणापासून ऋणी असू. तुमचा असाच खरं तर पोदी गावाचा प्रेम माझ्यावरती असू दे अशी मी आशा बाळगतो. इथे मी थांबतो आणि सामने संपले असं मी जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.